शनी शिंगणापुरात शनी अमावस्येनिमित्त भाविकांसाठी देवस्थानाने केली विशेष सोय। शनी अमावस्या आणि गुढीपाडवा या निमित्त शनी शिंगणापुरात मोठी यात्रा भरते। या काळात राज्यभरातून लाखो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात। यंदा उन्हाळा चांगलाच तापलाय, त्यामुळे भाविकांची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून खास नियोजन केलं जातंय। शनिवारी 29 मार्चला शनी अमावस्या आहे। या पार्श्वभूमीवर शनेश्वर देवस्थान आणि प्रशासनानं भाविकांच्या सोयीसाठी विशेष तयारी केली आहे। शनी शिंगणापूरला येणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर अर्ध्या किलोमीटरच्या आत खासगी शेतकऱ्यांच्या जमिनीवर वाहनतळ उभारले आहेत। या नियोजनासाठी बुधवारी 16 मार्चला शनेश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात एक बैठक झाली। प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे। भाविकांची वाहनं व्यवस्थित पार्क व्हावीत यासाठी 3 ठिकाणी खासगी वाहनतळाची सोय केली आहे। छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्यांसाठी रमेश बानकर यांच्या जमिनीवर वाहनतळ तयार केलाय। राहुरी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी नवनाथ शेटे आणि बाळासाहेब बानकर यांच्या जमिनीवर वाहनतळ उभारलाय, तर पोहेगाव मार्गे येणाऱ्यांसाठी शनी शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयाजवळ नाथ यांच्या जमिनीवर वाहनतळाची व्यवस्था आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई आणि शनी शिंगणापूर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला। यंदा उन्हाचा तडाखा जास्त आहे, त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या अभिषेक आणि पूजेसाठी सावलीचे मंडप उभारले आहेत। फरशीवरून चालताना पाय भाजू नयेत म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत मॅट अंथरले जाणार आहेत। शनी अमावस्येला गर्दीच्या वेळी शनी चौथरा दर्शन बंद ठेवला जाईल, जेणेकरून गोंधळ होणार नाही।